नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला सर्व पितृ अमावस्या त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि 14 प्रभावी तोडगे सांगणार आहे, जेणेकरून आपले पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही शेवटची संधी आहे। चला तर मग जाणून घेऊया की आपले पितृ कशाने संतुष्ट होणार आहेत। आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला सर्व पितृ अमावस्या असेही म्हणतात। या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध विधी केले जातात। सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे। या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे म्हणतात। या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात। पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्त्वाची असून सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्याचे श्राद्ध काही कारणाने चुकले असेल त्याचे श्राद्ध या दिवशी करता येते। यंदा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आहे। या दिवशी काही खास तोडगे केले जातात असे सांगितले जाते। हे उपाय किंवा तोडके केले तर पितृदोषातून मुक्ती मिळते असे म्हणतात। हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथी ही 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 सुरू होईल, तर 2 ऑक्टोबरला दुपारी 2:19 संपेल। अशावेळी उदय तिथीनुसार 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या असेल। सूर्यग्रहण हे 1 ऑक्टोबरला रात्री 9:40 सुरू होईल आणि 2 ऑक्टोबरला दुपारी 3:17 संपेल। सर्व पितृ अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे। यावेळी सूतक काळ देखील वैध राहणार नाही, त्यामुळे शास्त्रानुसार श्राद्धविधी या काळात करता येतील। जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने फायदा होतो। सर्व पितृ अमावस्येला कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया। नंबर 1, तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी 1 लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री 7 वेळा तुमच्यावरून उतरून टाका। त्या लिंबाचे 4 तुकडे करून 4 दिशांना फेकून द्या। यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होईल। नंबर 2, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोणात गायीच्या तुपाचा दिवा लावा। यासाठी जी वात करणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा। दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला। यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल। नंबर 3, सर्व पितृ अमावस्येला रात्री काळी कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला। जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधात तुमच्या विरोध काहीही करू शकणार नाही। तसेच या दिवशी तामसी भोजन, नशा करणे, खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये, यामुळे पूर्वज नाराज होतात। नंबर 4 आहे, सर्व पितृ अमावस्येला रात्री 5 लाल फुले आणि 5 प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या। यामुळे धनलाभ होतो, तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते। नंबर 5, सर्व पितृ अमावस्या कालसर्पदोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानली जाते। सकाळी स्नान आणि ध्यानधारणा झाल्यानंतर चांदीच्या नागिनीची पूजा करावी। त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे। यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ते कामे पूर्ण होतात। नंबर 6, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी बाबुळाच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवावे। त्याचबरोबर कच्चे दूध, 2 लवंगा, थोडे बतासे आणि काळे तीळ पितरांना अर्पण करावे। यामुळे करिअर, नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात, तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर जातात। नंबर 7, असे म्हणतात सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, साखर, तांदूळ, दूध, काळे तीळ आणि फुले अर्पण करा। ओम पितृभ्य नमः मंत्राचा जाप करून 11 प्रदक्षिणा घाला। त्यानंतर पितृसूक्ताचे पठण करा। संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा। यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील। नंबर 8, सर्व पितृ अमावस्येला 2 पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे। मुंग्यांना गोड पीठ किंवा
माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत. हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. नंबर 9. अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाहीत किंवा वारंवार धनहानी होत असेल तर आपल्यावर पितृ नाराज होतात असेल म्हटले जाते. सर्व पितृ अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते. या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्धतिथी माहीत नसते त्यांचे पिंडदान, तर्पण, विधी आणि श्राद्ध केले जाते. जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने फायदा होतो. नंबर 10. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आम्ही तिळाचे लाडू बनवून तो मंदिरात अर्पण करायला हवा. तसेच हा लाडू कावळा, गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला. तसेच हा लाडू अर्पण करताना तुमची इच्छा मनात ठेवा. असे केल्याने तुमच्या अनेक दिवसापासून न पूर्ण होणाऱ्या इच्छा पूर्ण होतात. नंबर 11. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानण्यात आली आहे. हे देवताचे स्थान मानले जाते. या काळात पितरांची पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि घरात सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी या दिशेला दिवा लावावा. असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते, घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. नंबर 13. सर्व पितृ अमावस्या ही पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी असते. या दिवशी पूजा आणि दान केल्याने आपल्याला फलप्राप्ती होते. यावेळी तुम्ही लक्ष्मी देवीसमोर तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती होईल. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या माळाचा 21 वेळा जप करावा. नंबर 14. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी अन्नदान करावे. अन्नदान केल्याने पितृ तृप्त होतात आणि ते प्रसन्न होऊन तुमच्या प्रगतीसाठी आशीर्वाद देतात. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.